नमस्कार. मिशन नवोदयमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 12चे अंकगणिताचे प्रश्न. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. 6,54,872 या संख्येतील 4 व 7 या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? ह्या ठिकाणी स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. 6,54,872 स्थानिक किंमत विचारलेली आहे ह्या ठिकाणी 4 व 7. ठीक आहे. 4ची स्थानिक किंमत राहणार आहे 400 म्हणजे 4,000 आणि 7ची स्थानिक किंमत राहणार आहे ह्या ठिकाणी मित्रांनो 70. तर यांची वजाबाकी काढून घेऊया, कारण ह्या ठिकाणी विचारलेला आहे फरक किती आहे. तर फरक होणार आहे ह्या ठिकाणी 0मधून 0 गेला 0, 10तून 7 गेले ह्या ठिकाणी 3, हातचा 1, 10तून 1 गेला 9, हातचा 1, 4मधून 1 गेला 3, 3,930. मग 3,930 कुठं आहे? तो आहे उत्तर क्रमांक बी मध्ये. उत्तर क्रमांक हा योग्य उत्तर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. ह्या ठिकाणी 5.5, 5.05 आणि 5.005 आणि 55.555 यांची बेरीज काय आहे? ठीक आहे. तर आपण एक काम करणार ह्या ठिकाणी 5.5. ठीक आहे. सर्व जे संख्या आहेत त्या संख्यांच्या खाली संख्या मांडून घेऊया ह्या ठिकाणी, आणि जो दशांश चिन्ह आहे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. आणि जी पूर्ण संख्या आहे ते पूर्ण संख्येच्या खाली पूर्ण संख्या घेऊ आपण. पण एक गोष्ट लक्षात घ्या, काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे दशांश अंशांच्या खाली दशांश अंश यायला पाहिजे आहे. ठीक आहे. यांची बेरीज करायची आहे. ज्या ठिकाणी कोणताही अंक नाही त्या ठिकाणी आपण 0 घालून घेणार. या ठिकाणी चला 0 घालून घेतले. तर बघा ह्या ठिकाणी 0 अधिक 5 5, 5 अधिक 5 10च्या 0, हातचा 1, 5 आणि 5 10 अधिक 1 11, हातचा 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, दशांश चिन्ह, हातचा 1, 1 2 3 4, 4 5 20 आणि 1 21, हातचे 2, 5 6 7. ह्या ठिकाणी आलेला आहे 71.1105. 71.1105 हा उत्तर कुठं आहे? ए मध्ये, बी, सी आणि डी. ठीक आहे. ह्या ठिकाणी 71.115 ह्या ठिकाणी असायला पाहिजे होतं डी. डी इज द राईट आन्सर ह्या ठिकाणी. ठीक आहे. उत्तर क्रमांक डी हा योग्य उत्तर आहे. ठीक. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 43. काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी? 4/10 अधिक 44/100 अधिक 444/1000. ठीक आहे. 1/10चा अर्थ होतो ह्या ठिकाणी 0.4. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक 0.44 अधिक, ह्या ठिकाणी हजाराला 3 शून्य आहेत म्हणून 3 घरांतर डेसिमल यायला पाहिजे ह्या ठिकाणी. ठीक आहे. 0.444 सर्वांची आपण बेरीज करून घेऊया. ह्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली काळजी घ्यायची आहे की दशांश चिन्ह यायला हवं आहे. 0.4 अधिक 0.44 0.444 यांची सर्वांची बेरीज करून घ्या. ज्या ठिकाणी कोणताही अंक नाही तिथं 0 लिहूया. 4, 4 अधिक 4 8, त्याच्यानंतर 4 3 12चे 2, हातचा 1 म्हणजे 1.284. 1.284 कुठं आहे? तो आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक इज द राईट आन्सर. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. 3.720 ही संख्या दशांशात कशी लिहाल? 3.720. ओके, ठीक आहे. त्यानंतर काय करणार आपण ह्या ठिकाणी 3ला ॲज इट इज लिहून घेऊया. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी देऊ आपण दशांश चिन्ह. ओके. आणि आता आपण करणार ह्या ठिकाणी 20ला आपण 20ने भाग देऊ. 20 या संख्येने आपण भाग देऊ 7ला. ठीक आहे. 7ला भाग जाणार नाही म्हणून 0. त्यानंतर 7 दशांश चिन्ह देऊ. ह्या ठिकाणी होतील 0 70, 2 6 म्हणजे 60. ओके. त्यानंतर ह्या ठिकाणी 10 दशांश चिन्ह आहेच म्हणजे ह्या ठिकाणी आपण देऊ 0 100, 20 पंचे 100, 20 पंचे ह्या ठिकाणी झाले 100. किती आला
आपल्या ह्या ठिकाणी भागाकाराला 0.35 आपल्या ह्या ठिकाणी पॉईंट दिलेलाच आहे. 3 आणि 5 ह्या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहे. तर उत्तर आलेलं आहे आपल्या ह्या ठिकाणी 3.35. नंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. 5च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती आहे? या ठिकाणी लिहिले आहेत 5च्या 4 गुणिते म्हणजे पाढा. ठीक आहे. 5 एक 5, 5 दुने 10, 5 तिरी 15, 5 चोक 20, 5 24. पहिले 4 गुणितांची बेरीज म्हटलेलं. ठीक आहे. आपण पहिले ते 4 गुणित आहेत हे 5चे. तर 5 अधिक 5 10च्या 0, हातच्याला 1, 2 आणि 1 3, 4 5 किती आले या ठिकाणी 50. 50 कुठं आपला उत्तर आहे? तो आहे बी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे 46. 9,03,002 ही संख्या अंकामध्ये कशी लिहितात? 9 लाख बघा, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. 9 लाख त्यानंतर लिहिलं आहे 3,000. हे 3,000 आहेत का? नाही, हे 300 आहेत. हे 32 आहेत. 3,000 3,002 9,03,002. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं? सी. सी इज द राईट आन्सर. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 47. 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 10 वाजून 30 वाजता एकत्र वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा वाजतील? तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, ह्या ठिकाणी घ्यायचं आपल्याला लसावी. ठीक आहे. अशा प्रश्नांमध्ये आपल्याला लसावी काढायची असते. आपलं प्रश्न आहे ह्या ठिकाणी मिनिटामध्ये, तर आपला उत्तर जो सुद्धा निघणार आहे तो सुद्धा निघणार आहे ह्या ठिकाणी मिनिटामध्ये निघणार आहे. ओके, ठीक आहे. तर सकाळी ती वाजली आहेत, सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी वाजलेली आहे एकत्र. ठीक आहे. आता जो वेळ निघेल तो आपण ह्या ठिकाणी बेरीज करून घेणार आहे. आपल्याला लसावी काढायची आहे 12, 15 आणि 18 या संख्येची. तर लसावीसाठी किंवा मसावीसाठी आपल्याला ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त मूळ संख्यांनीच ह्या ठिकाणी भाग द्यायचा आहे. ठीक आहे. मूळ संख्ये म्हणजे काय करू आपण ह्या ठिकाणी मूळ अवयव पद्धतीने घेऊ. तर आपल्याला फक्त मूळ संख्यांची गरज आहे. ते म्हणजे कोणते? 2, 3, 5, 7, 11, 13 या पद्धतीने. ठीक आहे. तर कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे लसावीसाठी. तर ह्या ठिकाणी 2नी जाणार आहे, 3नी पण जाणार आहे. 3नी तिन्ही संख्यांना भाग द्या, ते आपण 2ने देऊया. ठीक आहे, काही हरकत नाही. बेसक 12, 15 ॲज इट इज राहतील. 2 18. ठीक आहे. त्यानंतर घेऊ आपण 3ने. 3 दुने 6, 3 5 15, 3 3 9. त्यानंतर ह्या सर्वांचे गुणाकार करून घेऊ आपण आता. 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3. ठीक आहे. 5 आणि 2 यांचा गुणाकार केलं म्हणजे काय होतं आहे? 10. 3 दुने होतात 6. ठीक आहे. गुणिला 3 काय होणार आहे ह्या ठिकाणी आता? 6 × 3 18 गुणिला 10 म्हणजे किती आले? 180 मिनिटं आले. हे 180 मिनिट आले. जर आपल्याला ह्या ठिकाणी यांच्या तासामध्ये जर कन्वर्ट करायचे आहेत, आपण काय करणार? 60नी भाग देऊन द्या. 6 × 3 18 0 0 कट. 6 × 3 18 म्हणजे 3 तास. तर 3 तास ह्या ठिकाणी आपण ॲड करून टाकूया. ठीक आहे. 3 तास आपण इथं बेरीज करून घेऊ आपण. तर 3 तास बेरीज केली म्हणजे 13 वाजून 30 मिनिटे. तर 13 म्हणजे काय होतात? 13 म्हणजे होतात दुपारचे 1. तर दुपारचे वाजले हे, तर दुपारचे 13 म्हणजे होतात दुपारच्या 1 वाजून 30 मिनिटं. तर दुपारचे 1 वाजून 30 मिनिटं कुठं उत्तर आपलं? आपलं उत्तर कोणतं आलं आहे? उत्तर क्रमांक आहे ह्या ठिकाणी ए इज द राईट आन्सर. मित्रांनो, मिशन नवोदयच्या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून जातील. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील? मित्रांनो, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे 7 लिटर तेल आपल्याकडे आहे. ओके, ठीक आहे. आणि एका बॉटलची क्षमता जो आहे, एका बॉटलची क्षमता आहे एका बाटलीची, ते आहे ह्या ठिकाणी 350 मिलीलिटर. ओके, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी लिटरला सुद्धा मिलीलिटरमध्ये बदलावं लागेल, चेंज करावं लागणार आहे. म्हणजे 7 लिटर म्हणजे काय करू? 7 गुणिला 1000 करून घेऊ आपण. म्हणजे ती होणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी होईल तो मिलीलिटरमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे किती होणार आहे ते? 7000 मिलीलिटर होणार आहे. बरोबर आहे.
तर 7000 मिलीलिटरमध्ये आपण किती बॉटल ह्या ठिकाणी भरू शकतो. ठीक आहे, मग काय करू आपण ह्या ठिकाणी, एका बॉटलची क्षमता आहे 350 मिलीलिटरसाठी. ठीक आहे, 350मध्ये आपल्याला एक बॉटल भरता येईल, तर 7000 मिलीलिटरमध्ये किती बॉटल भरता येतील. म्हणजे काय करणार ह्या ठिकाणी आपण, ह्या ठिकाणी आपल्याला बॉटल काढायचे, तर काय करू आपण, हे 7000 मिलीलिटरला आपण भाग देणार 350 मिलीलिटरनी. ओके, ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला एकूण काय निघणार आहेत ह्या ठिकाणी, बॉटल निघणार आहेत ह्या ठिकाणी. ठीक आहे, बॉटल निघणार आहेत. ओके, तर 0 0 कट होणार आहे ह्या ठिकाणी. 35 एक 35, 35 दुने 70 आणि 1 0 म्हणजे 20. किती बॉटल मिळणार आहेत आपल्याला, 20 बॉटल मिळणार आहे. मग 20 बॉटल आला काय उत्तर, हो, तो आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे ह्या ठिकाणी 49. मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. 1.3/2 अधिक 5/14 वजा 2.1/7 यांना सोडवल्यावर उत्तर किती येणार आहे. मित्रांनो काय करायचं आहे ह्या ठिकाणी आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला काय करायचं आहे, अंशाधिक अपूर्णांकामध्ये आपण बदलून घेऊया. तर बे एक बे यांचा गुणाकार होणार आहे. ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी 3/2 अधिक 5/14 वजा 2/1/7. ओके, ठीक आहे. काय करायचं ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी ह्यांच्या दोघांचा गुणाकार करून घेऊया. बे बे एक बे अधिक 3 5. ठीक आहे, 5/2 अधिक 5/14. ओके, मायनस 7 दुने 14, 7 दुने 14 आणि 1 15, 15/7. मग छेद सारखा नाही, मग छेद सारखा नाही तर काय करायला लागेल, छेदात सारखा करावा लागेल. ठीक आहे, याला गुणाकार करूया आपण ह्या ठिकाणी 2ने. ठीक आहे, अंशाला आणि छेदाला ह्या ठिकाणी आपण करू ह्याला 7ने, म्हणजे आपल्याला छेद सारखी मिळणार. ठीक आहे, 7×5 35, 7×5 35 छेद ह्या ठिकाणी 14 अधिक 5/14 वजा 15 दुने 30, 30/14. ठीक आहे, ह्या ठिकाणी छेद सारखा आहे म्हणजे आपण एकदाच लिहून घेऊया. 35 अधिक 5 होतात ह्या ठिकाणी होतात 40, 40मधून 30 गेले, 30 गेले तर किती होणार ह्या ठिकाणी 10. ठीक आहे, मग आपलं काय आहे ह्या ठिकाणी 10/14. मग 10/14 आहे, मग ह्या ठिकाणी 2नी आपण ह्या ठिकाणी भाग देऊया. बे 5 10, बे 7 14, मग किती येणार आहे 5/7. मग 5/7 असं उत्तर आहे का आपलं, हो, तो आहे ह्या ठिकाणी डी मध्ये. डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. एका दुकानदाराने 12 रुपयाला एक बॉल पेन किंवा 5 पेनांचे एक पॅकेट आहे ते 50 रुपयाला विकतो, तर 17 बॉल पेन त्याने किती रुपयास विकले. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी काय करणार आपण, पॉकेटची पहिले संख्या काढून घेऊ. 5 पेनांचे एक पॅकेट तयार होते, बरोबर आहे, आणि एक बॉल पेन जो विकतो तो असतो 12 रुपयाला. तर ठीक आहे, आपण एक काम करू, आपण सर्वात आधी ह्या पॅकेटची संख्या काढू. 17 या ठिकाणी बॉल पेन आहेत, त्यामध्ये पॉकेट किती मिळणार, पॅकेट किती मिळणार, 5 दुने 10, 5 3 15. ओके, 5 3 15, 15 16 17, म्हणजे ह्या ठिकाणी 2 पेन शिल्लक राहिले आहेत आणि हे झाले त्याचे पॅकेट. ठीक आहे, मग पॅकेट किती 3, 3 गुणीला किती करणार आपण 50, कारण की 50 रुपयाचा एक होतो पॅकेट, बरोबर आहे. तर 5 3 15, 150 रुपये झाले ह्या ठिकाणी. आणि 2 पेनांची किंमत, आता एका पेनाला किती होतात 12 रुपये, मग 12 रुपये गुणीला 2, 12 दुने किती होतात 24, 24 रुपये ह्या ठिकाणी करू. त्यानंतर ह्या ठिकाणी बेरीज करणार आपण 4 5 6 7, 174 रुपये. 174 रुपये आपलं उत्तर आलेलं आहे आणि तो आहे ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये. डी योग्य उत्तर आहे. चला नंतरचा प्रश्न मित्रांनो, पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 51 फार सोपा प्रश्न आहे हा. खालील आकृतीत दाखवलेला कोणाचा प्रकार ओळखा. तर हा जो प्रकार जो आहे तर कोन PQR हा कोणता कोन आहे, काटकोन आहे का, नाही, काटकोन असतो तो असतो 90 अंशाचा. ठीक आहे, लघुकोन 90पेक्षा कमी आहे. प्रविशाल म्हणजे तो मोठा असतो, तो म्हणजे 180पेक्षा मोठा असतो, बरोबर आहे. आणि विशाल कोन तो असतो 90पेक्षा मोठा, म्हणजे आपला उत्तर कोणता आहे हा, तो आहे लघुकोन. हा आहे लघुकोन आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. 6635 किती लिहिलं आहे ह्या ठिकाणी, 6635 ही संख्या जवळच्या हजारामध्ये लिहायची आहे. तर हा हजार किती आहे 6, 6चा जो शेजारी आहे तो आहे 6, आणि हे जे 6 आहेत
ते 6 हे 5पेक्षा मोठे आहेत, म्हणून ह्या ठिकाणी अधिक 1 होणार आहे, म्हणजे जवळचा 1000 होणार आहे ह्या ठिकाणी 7000. तर 7000 कुठं आहे? तो आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए हा योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. मित्रांनो पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 53. एक मोबाईल 10,500 रुपयास खरेदी करून 14,250 रुपयाला तो विकला. ठीक आहे, ही झाली विक्री किंमत. आणि खरेदी किंमत झाली ह्या ठिकाणी, खरेदी किंमत आहे ह्या ठिकाणी 1,550. ओके, तर किती रुपये नफा होईल? तर नफा कधी होणार आहे? जेव्हा खरेदीची किंमत ही कमी आणि विक्रीची किंमत ही जास्त असणार आहे. विक्री किंमत ही जास्त आणि खरेदी किंमत राहणार आहे ही कमी. ठीक आहे. तर यांची जी वजाबाकी येणार आहे तो असतो नफा. ओके, तर विक्री किंमत किती आहे ह्या ठिकाणी? ती विक्री किंमत आहे ह्या ठिकाणी 14,280. किती रुपयामध्ये खरेदी केलं होतं? 10,500 रुपयामध्ये खरेदी केलं. यांची जी वजाबाकी येणार आहे ती असणार आहे नफा. तर 12तून 5 गेले ह्या ठिकाणी 7, हातच्या 1, 4मधून 1 गेला 3, 3000 आणि 1मधून 1 गेला 0. ठीक आहे, 3,780. 3,780 कुठं आहे? तो आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. ओके, पर्याय क्रमांक सी हा योग्य उत्तर आहे या ठिकाणी. मित्रांनो पुढील प्रश्न. त्रिकोणाच्या 3 कोणांचे गुणोत्तर 1ला 2, 2ला 3 असेल तर त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचे माप किती अंश आहे? ठीक आहे, या ठिकाणी विचारलेलं आहे त्रिकोणाचे गुणोत्तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे पहिला कोण आहे 1x, मग दुसरा आहे ह्या ठिकाणी 2x, मग तिसरा आहे ह्या ठिकाणी 3x. ओके, ठीक आहे. सर्वांची बेरीज किती आहे? त्रिकोण आहे, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? ते असते 180. ठीक आहे, 180 असते म्हणजे तिघांची बेरीज किती आली? 180 आली आहे. ठीक आहे, 3, 4, 5 आणि 1 6. 6x 180. ओके, एक्स काढून घेऊया. 180 भागीला 6. ओके, तर काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी? भाग देऊ. किती येणारा भागाकार? 6 1 6, sin 2 12, sin 3 18. म्हणजे एक्सची किंमत किती आली? एक्सची किंमत आली, एक्स बरोबर आला तो आला 30. ठीक आहे, मग विचारलेला ह्या ठिकाणी सर्वात लहान कोणाचे माप. तर मग सर्वात लहान कोण आहे? तो आहे 30 अंशाचा, कारण एक्स बरोबर काय आहे? 30 अंश आले. बरोबर आहे. जर आपल्याला सर्वात मोठे विचारले असते तर 3x म्हणजे 3 गुणिला 30 असं केलं असतं आपण. 3 त्रिक 9, या ठिकाणी 90 झाले असतं. ओके, तर ह्या ठिकाणी आपला हल्ला आहे 30. तर 30 उत्तर कुठं आहे? तो आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. काय म्हटलेलं आहे? वृत्तलेखात एक शहरातील 50,000 लोकसंख्येचे विभाजन दाखवलेले आहे. ओके, म्हणजे हा एक पूर्ण सर्कल, हा सर्कल म्हणजे आहे 50,000 लोकांचे. त्या शहरातील महिलांची संख्या किती आहे? तर महिला आहेत ह्या ठिकाणी 25% महिला आहेत. म्हणजे हा जो पूर्ण सर्कल आहे हा तर टक्क्यामध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणजे सर्वांची टक्केवारी किती असणार आहे? हे आहे 100%. ओके, 100% आहे. मग ह्या ठिकाणी 100मधला 25% भाग, 25% भाग काय आहे? हा तो महिलांचा आहे. ठीक आहे मित्रांनो, यांची सर्वांची बेरीज किती आहे? ह्या ठिकाणी आहे 100%. ओके, तर ह्या ठिकाणी लिहिलं आहे की महिला जे आहेत, तर महिला आहेत ह्या ठिकाणी 25%. याचा अर्थ असा आहे की 100 पैकी 25 महिला आहेत. ओके, तर एकूण किती आहेत ह्या ठिकाणी? लोकसंख्या आहेत 50,000. म्हणजे हा जो छेद आहे तो असतो हा एकूणचा भाग. ओके, हा आहे एकूण. ठीक आहे, टोटल. तर 50,000 आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला महिला 25%मध्ये दिलेला आहे. ॲक्च्युअल महिला किती आहेत? तर मग ते एक्समध्ये आपण लिहून घेणार आहेत. तर एक्स इज इक्वल टू, मग ह्या ठिकाणी युनिटरी मेथडने करू आपण ॲक्च्युअल पद्धतीने. तर मग ह्या ठिकाणी आपण त्यांना गुणाकार करून घेऊया. एक्स आपल्याला काढायचे आहे म्हणजे 100 ह्या ठिकाणी छेदस्थानी जाणार आहेत. ओके, नंतर 25 गुणिला 50,000 ह्या ठिकाणी लिहिणार आपण. ओके, ठीक आहे, 2 शून्य आपण कट केले. ओके, त्यानंतर किती येणार आहे ह्या ठिकाणी? 2 शून्य आपण आधीच लावून घेऊया. 25 5 125, 25 5 किती होतात? 125 होणार. ओके, म्हणजे 1
12,500 ह्या काही आहेत महिला आहेत. ओके, 12,500 ह्या महिला आलेल्या आहेत. तर त्या शहरातील महिलांची संख्या किती आहे? 12,500. आणि तो उत्तर आहे ह्या ठिकाणी बी मध्ये. बी इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. एका चौरसाचे क्षेत्रफळ आहे 169 चौरस सेंटीमीटर असेल तर चौरसाची परिमिती किती आहे? ठीक आहे, एक चौरस आहे. ठीक आहे, एक चौरस घेतला आपण ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. ओके, मग क्षेत्रफळ किती आहे ह्या ठिकाणी? तो आहे 169 चौरस सेंटीमीटर. आपल्याला परिमिती पाहिजे आहे. मग परिमिती पाहिजे आहे तर मग परिमिती काय असतो? बाजू आणि ह्या ठिकाणी बाजू. ठीक आहे, 4 गुणिला बाजू किंवा बाजू गुणिला 4 करा. ठीक आहे, 4 इंटू साईड. मग आपल्याला साईड पाहिजे आहे म्हणजे हा आहे चौरस, तर आपल्याला ह्या ठिकाणी वर्ग आहे ना तो. ठीक आहे, याचा वर्गमूळ काढून घेऊया. तर 169चा वर्गमूळ. मग काय ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे बाजू. ठीक आहे, मग आपण ह्या ठिकाणी याचा वर्गमूळ काढून घेऊया. तर वर्ग कुणाचा वर्ग आहे? हा आहे, तो आहे 13चा वर्ग. कुणाचा वर्ग आहे हा? हा आहे 13चा वर्ग. ठीक आहे, म्हणजे बाजू किती आली ह्या ठिकाणी? 13 आली. मग एक काम करणार आपण ह्या ठिकाणी, आपल्याला परिमिती पाहिजे 4 गुणिला आपण करणार 13. 13 1352. 1352 52 सेंटीमीटर ह्या ठिकाणी येणार आहे. आणि उत्तर आपल्याला आलेलं आहे, तो उत्तर आहे डी. डी इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 57. 10 मीटर लांब व 8 मीटर रुंद क्रीडांगणाच्या आयताकृती क्रीडांगणाच्या भोवती 2 मीटर रुंद रस्ता करायचा आहे तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती असणार? तर ह्या ठिकाणी एक आयात दिलेला आहे. ठीक आहे, आयताकृती ह्या ठिकाणी एक मैदान आहे. हा मैदान, याची लांबी जी आहे ती आहे 10 मीटर आणि रुंदी आहे ती आहे 8 मीटर. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी सभोवताल एक रस्ता तयार आहे आणि तो रस्ता जो आहे त्या रस्त्याचं माप दिलेलं आहे. तो रस्ता आहे 2 मीटर मापाचा. किती मीटर मापाचा आहे? 2 मीटर. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की एक आयत आहे आणि त्याच्या भोवताल एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याचे आपल्याला ह्या ठिकाणी काय काढायचे? क्षेत्रफळ काढायचे. ठीक आहे, ह्या रस्त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी काय करू आपण? मोठा जो आयत आहे त्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ आणि जो छोटा आयत आहे लहान, त्या आयताचे क्षेत्रफळ काढून घेऊ आणि मग मोठ्या आयतामधून लहान आयत वजा करू, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ मिळून जाणार आहे. ओके, मग पूर्ण लांबी किती असणार आहे ह्या ठिकाणी? 10 अधिक 2 आणि हे अधिक 2 म्हणजे किती झाली ह्या ठिकाणी? 14. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी किती रुंदी आलेली आहे? ती रुंदी आलेली आहे मोठ्या आयताची 8 9 10 11 12, ही आलेली आहे 12 मीटर. ओके, ठीक. चला, आपल्याला दोन्ही मापं मिळालेली आहेत. म्हणजे आपण करू ह्या ठिकाणी सर्वात आधी मोठ्या आयताचे क्षेत्रफळ. तर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ करू. मित्रांनो, मोठा आयत त्याचे क्षेत्रफळ 14 गुणिला 12. छोटा आयत तो आहे 10 गुणिला 8. ठीक, 12 चौक 48चे 8, हातचे आले 4, 12 1 12 अधिक 4, 12 अधिक 4 किती झाले? 16, 168. 10 नाठी 80, वजाबाकी करून घेऊ आपण 8, 16तून 8 गेले 8, 88 चौरस मीटर. मग असं उत्तर कुठं आहे? तो आहे आपला पर्याय क्रमांक ए मध्ये. पर्याय क्रमांक ए इज द राईट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 58. काय लिहिलं आहे? 14 कामगार 30 दिवसात 16 खेळण्या तयार करतात तर किती कामगार 10 दिवसात 8 खेळण्या तयार करतील? ठीक आहे, ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे कामगार, नंतर ह्या ठिकाणी दिवस, इथं लिहू आपण खेळण्या. खेळण्या म्हणजे काय झालं? काम. खेळण्या म्हणजे काम झालं. ओके, आणि 14 कामगार 30 दिवसामध्ये 16 खेळण्या तयार करतात. त्यानंतर ह्या ठिकाणी किती कामगार म्हणजे एक्स दिवस आहेत 10 आणि खेळण्या तयार करतात 8.
ठीक आहे. आपल्याला ह्या ठिकाणी या पद्धतीनं यांचा गुणाकार करावा लागेल. ओके, ठीक आहे. कारण हा वस्तू नाही आहेत, म्हणजे वस्तू आणि रुपये नाही आहेत ह्या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर दिवस आणि कामसुद्धा नाही, ह्या ठिकाणी एक खेळणी आली, ती खेळणी आपल्याला वस्तू तयार करायची. ठीक आहे. म्हणजे काय करू आपण या ठिकाणी एक्सची किंमत काढायची आहे. म्हणजे एक्स बरोबर या ठिकाणी 10 गुणिला 16 आणि वर 14 गुणिला 30 गुणिला 8 करायचे आपल्याला या ठिकाणी. तर 0 0 कट, 8 1 8, 8 2 16, त्याच्यानंतर 2 1 2, 2 7 14, 7 3 21. या ठिकाणी त्यांना 21 दिवस लागणार आहेत. किती दिवस लागणार आहेत? 21 दिवस. मग 21 दिवस कुठं आहेत? ते आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. देन नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 59. 12 गुणिला 6 अधिक 50 भागीला 10 वजा 4. ठीक आहे. काय करता येईल ह्या ठिकाणी? 12 सखम 72. ह्या ठिकाणी 72 लिहायचे आधी. ओके, अधिक 10 1 10, 10 5 50, म्हणजे काय ह्या ठिकाणी येणार आहे 5 वजा 4, म्हणजे किती होतील? 5मधून 4 गेले आणि 72. ठीक आहे. 72 अधिक 5मधून 4 गेला 1, म्हणजे किती येणार आहे ह्या ठिकाणी? 73. आणि 73 कुठं आहे? तो आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे 60. एका हॉलची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे दिलेली आहे. 12 मीटर, 10 मीटर आणि 8 मीटर. आतील भिंतीस रंग देण्यासाठी प्रत्येक मीटर स्क्वेअर 10 रुपये खर्च येत असेल तर रंग देण्यासाठी एकूण खर्च किती येणार आहे? तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी एक रूम आहे. ठीक आहे, एक खोली आहे आणि खोलीची ह्या ठिकाणी लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल ह्या ठिकाणी? सर्वात आधी सर्व ज्या बाजू आहेत, जे भिंती आहेत, त्या भिंतींचा आपल्याला हा जो पृष्ठभाग आहे, म्हणजे यांचा आपल्याला काय करावं लागेल? ह्या ठिकाणी क्षेत्रफळ काढावं लागेल. मग क्षेत्रफळ किती, भिंत किती येणार आहेत? 1 2 3 आणि 4 भिंत येणार आहेत. ठीक आहे. 4 भिंतच्या आपण काय करू? 4 भिंतीचे क्षेत्रफळ काढू आपण. 4 भिंतीचे क्षेत्रफळ. ठीक आहे. 4 भिंतीचे क्षेत्रफळ आपण काढणार आहे. मग सर्वात आधी आपण काय करू बघा. 2 भिंती सारख्या आहेत, आमोरासमोरील 2 भिंती सारख्या आहेत. तर ह्या ठिकाणी लांबी जी दिली आहे ती आहे 12 मीटरची. ठीक आहे, हे 12 मीटर आहे. रुंदी दिली आहे 10 मीटरची आणि उंची दिली आहे 8. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे एरिया, हा एरिया सारखा राहणार आहे कुणासोबत? या एरियासोबत. ओके, म्हणजे 10 8 80, लांबी गुणिला रुंदी, म्हणजे 10 8 80, ह्या ठिकाणी 80 झालेलं आहे. ठीक आहे. आणि याच्या समोरची बाजू ही आहे, म्हणजे ही जर 80 आहे, ही सुद्धा 80 होईल. म्हणजे 80 अधिक 80 किती झालं? या ठिकाणी 160 झाले. ओके. आता पुढची आणि मागची बघा. समोरील बाजू ही झाली 12 मीटर आणि उंची झाली ह्या ठिकाणी 8 मीटर. ओके, म्हणजे ही झाली लांबी आणि ही झाली रुंदी. मग लांबी आणि रुंदी 12 8 96. ओके, आणि ह्या ठिकाणी 96. ओके, 12 8 96, 12 8 96. तर 6 अधिक 6 12चे 2, हातच्याला 1, 9 1 10, 10 आणि 9 की झाले हे 19. ओके, ठीक आहे. 6 6 12चे 2, हातच्या 1, 9 1 10, 10 आणि 1 19. यांची बेरीज करून घेऊया. 2 9 अधिक 6 15चे 5, हातच्या 1, 352 चौरस या ठिकाणी आलेले आहे मीटरमध्ये. ओके, खर्च जो आहे तो आहे 10 रुपये प्रमाणे. मित्रांनो, झाला हा भिंतीचा. आणि जर आपल्याला तळाचं पण पाहिजे आहे, ह्या ठिकाणी तळाला पण जर आपण पेंट मारत असेल तर काय होणार आहे? 12 गुणिला 10. ठीक आहे, 12 गुणिला 10 आणि 12 गुणिला 10 किती होणार आहे? ह्या ठिकाणी 120. ओके, तर 120 आणि वरचा जो स्लॅब आहे त्या स्लॅबला सुद्धा रंग लावायचा आहे. तर मग 120 अधिक 120 म्हणजे किती होणार आहे? 240. ओके, तर याला गुणाकार दोन्ही करून घेऊया, म्हणजे 240. ओके, 240 म्हणजे किती याला? 2, 5 अधिक 4 9 आणि ह्या ठिकाणी 5. तर याला खर्च आहे 10 रुपये प्रमाणे. गुणिला करून घेऊ आपण 10, म्हणजे किती होणार आहे? 5920. तर 5920 रुपये हा खर्च आलेला आहे, तो आहे बी मध्ये.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.